नमस्कार, मी जितेंद्र महाजन लोकनायक न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। बऱ्याच दिवसापासून रखडलेला विस्तार मंत्रिमंडळाचा झाल्यानंतर मंत्रिमंडळ शपथविधी देखील झाला। मात्र गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री नेमणूक न झाल्याने विविध चर्चांना पेव फुटले आहेत। तर सध्या न्यूज 18 लोकमतने आज एक बातमी प्रसारित केली की आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण अशा प्रकारची यादी त्यांनी जाहीर केलेली आहे। प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री संभाव्य असा पालकमंत्री त्यांनी या आपल्या बातमीमध्ये दिलेला आहे। त्याच बातमीचा आढावा घेण्यासाठी आपण आज लाईव्ह आलेलो आहोत। तर आपणही आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण व्हावा यासाठी कमेंट करून निश्चित नावे कळवा। तर राज्यात फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला। कोणत्या मंत्र्यांना कोणते खाते मिळणार हा विषय संपुष्टात झालाय, परंतु सध्या चर्चेचा विषय एक आहे की पालकमंत्री म्हणून कोण असणार या चर्चा सुद्धा महाराष्ट्रात सध्या रंगलेल्या आहेत। खाते वाटप झाल्यानंतर पालकमंत्री पदावरून वाद निर्माण तिन्ही पक्षांमध्ये झाल्याची चर्चा दिसून येते। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तोडगा काढला असल्याची चर्चा किंवा बातमी न्यूज 18 लोकमतने आज प्रसारित केली। पालकमंत्री पदावरून मोठा तिढा झाल्याचे चित्र दिसून येत होते। काही जिल्ह्यांमध्ये तिन्ही पक्षांनी या पालकमंत्री पदावर दावा केला होता, तर अनेक जिल्ह्यांमध्ये देखील यासाठी चढाओढ निर्माण झाली। दावे प्रतिदावे प्रत्येकाने जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी केलेले होते। तसेच आगामी महापालिका निवडणूक, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणूक लक्षात घेता पालकमंत्री पद हे आपल्याकडेच कसे राहील यासाठी तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ निर्माण झाली होती। मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र बैठक घेऊन यावर तोडगा काढल्याची बातमी सध्या एक व्हायरल होते आणि या बातमीमध्ये संभाव्य पालकमंत्री कोण असेल याची देखील यादी प्रसारित केलेली आहे। तर महायुतीच्या पालकमंत्र्याच्या शर्यतीमध्ये कोणाला संभाव्य पालकमंत्री पद जाईल हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। न्यूज 18 लोकमतने प्रसारित केलेल्या या यादीत नागपूरसाठी चंद्रशेखर बावनकुळे, ठाण्यासाठी एकनाथ शिंदे, पुणेसाठी अजित पवार, बीडसाठी अजित पवार, सांगलीसाठी शंभूराज देसाई, साताऱ्यासाठी शिवेंद्रराजे भोसले हे पूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने सर्वात जास्त मतांनी निवडून येणारे आमदार हे ठरलेले आहेत। त्यांना साताऱ्याचं पालकमंत्रीपद दिलं जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरसाठी संजय शिरसाट आणि अतुल सावे या दोघांच्या नावाची चर्चा देखील आहे। जळगाव जिल्ह्यासाठी गुलाबराव पाटील जे मागील वेळी पालकमंत्री होते आणि यावेळी पालकमंत्री असण्याची शक्यता आहे। तसेच भाजपने देखील या जागेवर दावा केला आहे। यवतमाळसाठी संजय राठोड आणि या ठिकाणी देखील भाजपने देखील दावा केलेला आहे। कोल्हापूरसाठी हसन मुश्रीफ, अहमदनगरसाठी राधाकृष्ण विखे पाटील, अकोल्यासाठी माणिकराव कोकाटे, अमरावतीसाठी चंद्रकांत दादा पाटील, भंडाऱ्यासाठी राष्ट्रवादी गटाचे अजित पवार, बुलढाण्यासाठी आकाश पुणकर, चंद्रपूरसाठी नरहरी झिरवळ, धाराशिवसाठी धनंजय मुंडे, धुळ्यासाठी जयकुमार रावल, गडचिरोलीसाठी एकनाथ शिंदे, गोंदियासाठी राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे असेल। त्यानंतर हिंगोलीसाठी आशिष जयस्वाल, लातूरसाठी गिरीश महाजन, मुंबई शहर योगेश कदम, मुंबई उपनगर मंगल प्रभात लोढा, नांदेडसाठी यासाठी नाव भाजपकडून दिलं जाणार असल्याची चर्चा आहे। नंदुरबारसाठी भाजपचा दावा आहे, या ठिकाणी भाजपला जाण्याची शक्यता आहे। नाशिकसाठी दादा भुसे आणि पूर्वी गिरीश महाजन हे या ठिकाणी पालकमंत्री होते, तर त्यांना देखील संधी दिली जाण्याची शक्यता आहे। पालघरसाठी गणेश नाईक, परभणीसाठी मेघना बोर्डीकर, रायगडसाठी
रायगडसाठी भरत गोगावले आणि या ठिकाणी राष्ट्रवादीने सुद्धा दावा केलेला आहे. सिंधुदुर्गसाठी नितेश राणे करतात. रत्नागिरीसाठी उदय सामंत, सोलापूरसाठी जयकुमार गोरे, वर्ध्यासाठी पंकज भोयर, वाशिमसाठी माधुरी मिसाळ आणि इंद्रनील नाईक यांचं देखील नाव या ठिकाणी चर्चेत आहे. जालन्यासाठी अतुल सावे आणि लातूरसाठी बाळासाहेब पाटील यांच्या नावाची संभाव्य यादी अशा प्रकारे जाहीर करण्यात आली आहे. तर आपल्याला आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे कोणाला दिलं जावं, कोणाला संधी दिली जावी, हे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून निश्चित कळवा. लोकनायक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.